नमस्कार. खडकवासला विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टीची उमेदवारी चौथ्यांदा भीमरावांना तापकीर यांना जाहीर झालेली आहे. 3 वेळा हॅट्रिक केल्यानंतर यंदा चौकार मारण्यासाठी भीमरावांना तापकीर सज्ज झालेली असून अण्णा तुमचं पहिलं तर अभिनंदन. तुम्हाला चौथ्यांदा उमेदवारी जाहीर झालेली आहे, कसं वाटतं? चौथ्यांदा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री अमितजी शाह, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोळ, त्याचप्रमाणे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत दादा पाटील या सर्वांनी माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकून मला या ठिकाणी चौथ्यांदा उमेदवारी दिली. मनापासून आनंद या ठिकाणी झालेला आहे. अण्णा चौथ्यांदा उमेदवारी घेत आहे, कोणत्या मुद्द्यांच्या आधारे निवडणुकीला सामोरे जाणार आहे? कोणते मुद्दे असणार आहेत? हे पहा, खडकवासला मतदारसंघामध्ये खरं तर विविध या ठिकाणी मुद्दे असतात. त्यामध्ये आपण पाहतो की आता संपूर्ण पुणे शहरामध्ये, त्याचप्रमाणे उपनगरामध्ये या ठिकाणी लोकवस्ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे. आणि अशा वेळेस त्या ठिकाणी वाहतुकीचा जो प्रश्न निर्माण होत असतो, आणि हा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत असताना त्या ठिकाणी डीपीतले रस्ते विकसित करणे, यासाठी माझा प्रयत्न या ठिकाणी अगोदरपासून करतोय, पुन्हाही त्या ठिकाणी मी तो प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे मेट्रोचं जाळं खरं तर माझ्या मतदारसंघामध्ये झालं पाहिजे, जेणेकरून वाहतुकीचा प्रश्न त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सुटू शकेल. मग आपण पाहिलं गेलं तर आता कात्रज ते स्वारगेट या ठिकाणी भुयारी मेट्रो त्या ठिकाणी मेट्रो सुरू झाली, त्याचं काम सुरुवात झालेली आहे. आपण पाहतो की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी भेटून त्या ठिकाणी राज्य सरकारची परवानगी या ठिकाणी मिळालेली आहे की जेणेकरून खडकवासला ते खराडी आणि माणिकबाग पासून ते सन सिटी मार्गे वारजे आणि वारजे पासून तर नळ स्टॉप या ठिकाणी ती मेट्रो मार्ग सुरू करण्याचा माझा प्रयत्न आहे. जवळजवळ 10,000 कोटीचा हा प्रकल्प या ठिकाणी सुरू होत आहे. त्यामुळे सुद्धा वाहतुकीचा प्रश्न आहे, सर्व्हिस रस्ते प्रलंबित आहे, जागा मालकांकडे वेळोवेळी मागणी केलेली आहे, असे विविध प्रश्न असतात. त्याचप्रमाणे समाविष्ट झालेली जी 32 गावं आहे, या 32 गावामध्ये असणारा टॅक्सचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, विविध प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सोडवण्याचा माझा या ठिकाणी निश्चय आहे आणि मी ते प्रयत्न या ठिकाणी करत आहे. आपण पाहतो की ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं या 5 वर्ष या गेल्या 10-12 वर्षामध्ये केलेली आहेत. मग रस्त्याचं असणारं रुंदीकरण असेल, गावामध्ये असणारं कॉन्क्रिटीकरण असेल, समाज मंदिर असेल, गावामध्ये ड्रेनेजची व्यवस्था असेल, पाण्याची योजना असेल, यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं त्या ठिकाणी सुद्धा केलेली आहेत आणि हे सर्व पुढेही या ठिकाणी मी करत राहणार आहे. अण्णा म्हणजे एकूणच विकासांच्या मुद्द्यांवर तुम्ही मोठमोठे प्रकल्प खडकवासल्यात आगामी काळात आणणार, हे तुम्ही निश्चित करताय. आज उमेदवारी भेटताना मात्र पहिल्या यादीत तुमचं नाव आलं नाही आणि त्याच्या चर्चा सगळीकडे आहेत. काही जण तुमचे प्रतिस्पर्धी होते पक्षातीलच, काही जणांनी त्यांनी देखील उमेदवारीची मागणी केली होती आणि दुसऱ्या यादीतच फारच प्रलंबाने तुमचं विलंब झाला त्या गोष्टीला आणि तुमची उमेदवारी आज जाहीर झाली. काय त्याच्या मागची कारण होती? पहिल्या यादीमध्ये माझं नाव होतं, परंतु माझ्याकडून काहीतरी बाबा जेणेकरून काही त्रुटी असतील, या त्रुटी दूर करण्यासाठी ते होल्डमध्ये ठेवलेलं होतं. आणि मग मला त्या ठिकाणी सांगण्यात आलं की बाबा आपण एक काम करणं गरजेचं आहे, मग सर्वांना त्या ठिकाणी सांभाळून घेतलं पाहिजे, किंवा इतरांचे काही प्रश्न असतील त्या माझ्याकडून प्रलंबित असतील, अशा प्रकारची जी काही त्यांनी मला सांगितलं त्यामध्ये मी त्या ठिकाणी यशस्वी झालो. आणि त्या पद्धतीने पुन्हा माझं या ठिकाणी जी दुसरी यादी आहे, ही काही माझी एकट्याचं नाव नव्हतं, याच्यामध्ये इतर सर्वच ज्यांना इच्छुक असताना अशा सर्व उमेदवाराची नावं त्या ठिकाणी होती. त्यामुळं मला या ठिकाणी खरं तर आनंद होत आहे की माझं दुसऱ्या यादीमध्ये नाही, पहिल्याच यादीमध्ये माझं नाव होतं, परंतु ते दुसऱ्या यादीमध्ये गेल्यामुळे खरं तर प्रत्येक कार्यकर्त्याची उत्कर्षता वाढत गेली, त्यांना सुद्धा वाटत गेले की, आणि त्यामुळे की दुसऱ्या यादीमध्ये जरी नाव आलं तरी सुद्धा त्याच जोमाने आम्ही सर्व कार्यकर्ते काम करून पुन्हा विजय या ठिकाणी मिळवणार आहोत. म्हणजे ते बाकी सगळे जे इच्छुक होते ते सगळे तुमचं काम करणार आहेत कसं? म्हणजे पक्ष संघटना, हे पहा, लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हा अधिकार आहे. मग त्या ठिकाणी आमदारकीला इच्छुक असेल, कोणी असो, नगरसेवक असेल किंवा एखादा कार्यकर्ता असेल,
आणि त्याला असं वाटत असेल की मी काम करत आहे, मला तिकीट मिळालं पाहिजे, मला आमदार व्हायचं आहे. प्रत्येकाची साहजिकच ती भावना असते. तसे आम्ही त्या ठिकाणी आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असतील यांनी पक्षाकडे मागणी केली. आम्ही ज्या ज्या वेळेमध्ये भेटत असो त्यावेळी खेळीमेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमचं बोलणं असायचं. एकमेकाशी आमचं कधीही मतभेद झालेले नाही. त्यामुळं आमच्या मनामध्ये कोणत्याही नगरसेवकाबद्दल माझ्या मनामध्ये यथकिंचितही अशी म्हणजे वेगळी भूमिका माझ्या मनामध्ये नाही की जेणेकरून त्यांनी तिकीट मागितल्यामुळं मला कधी राग आलेला नाही. उलट मला वाटलं की चला आपल्याकडे तिकीट मागतात, मागू द्या, चांगलं आहे, उलट बाब आहे. आणि ज्यावेळेस माझं तिकीट देखील झालं, आज सुद्धा मी प्रत्येकाकडे जाऊन त्यांना बोलू शकतो की बाबा झालं गेलं, आता आपण एकमेकाने, आणि आम्ही एकमेकाशी सतत बोलत असायचो. म्हणजे असं कधी नाही झालं की त्यांनी त्या ठिकाणी आमच्या तिकीट किंवा मागण्यासाठी प्रयत्न केला आणि आम्ही भेटत होतो. तेव्हा आम्ही असं काही लपाछपी केलेली नाही. एकमेकाशी बोललो, बोलत राहिलो एकमेकाच्या, आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पक्षश्रेष्ठीने जो निर्णय घेतला तो आम्ही सर्वजणच या ठिकाणी मान्य करत आहोत. म्हणजे आता सगळे मिळून एक खांद्याला खांदा लावून तुम्ही काम करणार आहेत. काय आवाहन कराल खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना? तर सर्व नागरिकांना हे पहा, प्रत्येक जण ज्यावेळेस निवडणुकीला उभं राहत असतो त्यावेळेस प्रत्येक नागरिक हाच प्रत्येक मतदारसंघामध्ये आवाहन करत असतो की बाबा आता आपल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये सुव्यवस्था आणि शांतता या प्रत्येकाला आवश्यक वाटत असते. म्हणून मी माझं पहिलं कर्तव्य आहे की माझ्या मतदारसंघामध्ये सुव्यवस्था आणि शांतता राखणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. हे मी राखण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल. त्याचप्रमाणे असणारी त्यांची विकासाची कामे करेल. परंतु यावेळेस पुन्हा मला त्यांनी संधी द्यावी जेणेकरून विकासाच्या कामामध्ये असतील किंवा अन्य 12 वर्षामध्ये मी जे काही काम केलं असेल अशा प्रकारे सर्व कामं पाहता त्यांनी पुन्हा मला चौथ्यांदा संधी द्यावी ही मी मागणी नक्कीच त्या ठिकाणी प्रत्येक मतदाराकडे करणार आहे. आणि नक्कीच माझा मतदार हा माझ्यावर प्रेम करणारा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मला संधी माझा मतदार मला देणार आहे. त्याबद्दल मला त्यांच्याबद्दल 100% भरोसा आहे. आमच्याकडून अण्णा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चौकार मारण्यासाठी. तर हे होते आमदार भीमराव तापकीर आणि हे चौथ्यांदा निवडणुकींना. खरं तर आता ही निवडणूक होत असताना आता ज्यावेळेस मला पक्षाने तिकीट दिलं, परंतु पक्षाने तिकीट दिल्याच्या नंतर मी आता महायुतीचा उमेदवार आहे. आणि महायुतीचा उमेदवार असल्यामुळे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, स्थानिक नेते असतील, प्रदेशाचे असतील, या सर्वांचंच मला या ठिकाणी आशीर्वाद लाभणं अत्यावश्यक आहे. आणि त्यांचं सर्वांचं सहकार्य हे या ठिकाणी माझ्या पाठीशी राहील ही बी या ठिकाणी मला आशा वाटते. तसे तुम्ही गाठी भेटी घेतात नेत्यांना भेटलेत का? म्हणजे युतीचे तुमचे जे काय महायुतीचे नेते आहेत मतदारसंघातले त्यांच्या गाठी भेटी झाल्यात का? चर्चा झाल्यात का त्यांच्यावर? तर पहा, महायुतीच्या प्रत्येकाच्या आमच्या स्थानिक लेवलला गाठीपेटी झालेलं आहे, फोनवर बोलणं झालेलं आहे. परंतु नेते आता प्रत्येक पक्षामध्ये काय होतं की या वेळेस प्रत्येक पक्षाच्या नेत्याला प्रत्येक आपल्या उमेदवाराची जबाबदारी असते. त्यांच्याकडे सुद्धा फार मोठा लोड असतो. त्यामुळं ते त्यांच्या कामामध्ये असतात. परंतु स्थानिक लेवलला जे काही नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील, नगरसेवक असतील, यांचं माझं फोनवर या ठिकाणी बोलणं झालेलं आहे. त्यामुळं त्यांचं सुद्धा मला सहकार्य या ठिकाणी मिळणार आहे. आणि हे मिळत असल्यामुळे खरं तर आता आपल्या हिंदू धर्मामध्ये जे सण उत्सव येत असतात त्यापैकी आता येणारा दिवाळीचा गोड असा सण आहे. त्या दिवाळीच्या सुद्धा माझ्या मतदारसंघातील सर्वांनाच, एकूण सर्वच नागरिकांना मनापासून या ठिकाणी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. तर हे होते आमदार भीमराव तापकीर. त्यांनी सर्व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. त्याचबरोबर त्या शुभेच्छा देत असताना अण्णांनी तुमच्याकडे सगळ्यांकडे मतांची मागणी देखील केलेली आहे. तुम्ही ठरवायचंय काय करायचंय. युतीचे देखील सर्व महायुतीचे घटक पक्ष असतील ते देखील अण्णांना सपोर्ट करणार आहेत. नेहमीच म्हणजे मृदुभाषी आणि मितभाषी अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेल्या अण्णांना सगळ्यांनी पाठिंबा दिलाय. अण्णांना चेकमेट टाइम्सच्या वतीने शुभेच्छा. धन्यवाद.